नमस्कार मंडळी, मी माया गुरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी निघालेली आहे मार्केटमध्ये. घरातल्या सगळ्या भाज्या संपलेल्या आहेत, त्यामुळे आता मी भाजी घेण्यासाठी निघालेली आहे. तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता मी निघालेली आहे आणि केतकी घरी बसून अभ्यास करते, कारण तिची एक्झाम आहे. तर चल मग मी येऊ, अभ्यास करत बस, दादा येईल. ठीक आहे, तर चला. आले मेथी 20 ना. किती झाले किती? 10 रुपये. घरी आलेले आहे. मार्केटमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे शूट जास्त नाही घेऊ शकली. तर चला, घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवते मी मार्केटमधून काय काय आणलं. काढते मग दाखवते काय काय आणलं. हळू काढ बाळा, थांब मी काढते. तर आता 7 वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला आता दाखवते मार्केटमधून मी काय काय आणलं आहे. तर घरातला सर्व भाजीपाला संपला होता, त्यामुळे मेथी आणलेली आहे, कोथिंबीर आणलेली आहे, त्याचबरोबर पालक, फ्लावर, इथे आहे घेवडा, केळी, आलं, लिंबू आणि टॅमॅटो. तर एवढंच आणलं कारण माझे हात खूप दुखत होते. अजून पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या, पण आता मी ते वेदांतला सांगेन उद्या आणायला. तर आता वेदांतसुद्धा आलेलं आहे जिमवरून. जिम झालं? किती तास वर्कआउट झाला आज? का रे, काय झालं आज? आज म्हणजे माझा फ्रेंड पण आला होता ना. हां, डॅमवर. काय केलं तर आज? आज चेस्ट आणि ट्रायसेप केलं. बराच वेळ केलास. अरे नाही, खरं तर पहिले मी व्हिडिओ शूट करायला गेलो होतो सूर्या सोबत. अच्छा. त्याच्यानंतर 5 वाजता गेलो, म्हणजे इथून जसा निघालो तसं व्हिडिओ शूट करायला गेलो. त्याच्यानंतर मग मी गेलो जिममध्ये. जिममध्ये 5:30ला गेलो. 5:30 to आत्ता सुट. अच्छा, असं त्याच्यानं खूप लेट दमलं. आता तू आंघोळ करून घे, मी सोया करते, सोया फोने घालते. हां, चल. तर आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीला आता मी भात आणि पालकची गरगट्टी भाजी करून घेण्यासाठी कुकर लावून घेणार आहे. आणि चपाती मी मगाशीच करून ठेवल्या होत्या, त्यामुळे आता चपाती मला काय करायची नाही आहे. तर मला दाखवते. तर इथे पालक बारीक चिरून घेतलेला आहे. सुरुवातीला पालक स्वच्छ निवडून धुवून घेतला, त्यानंतर बारीक चिरला आणि यामध्ये मी तूर डाळ घातलेली आहे. फक्त इतकंच घातलेलं आहे. आता हे कुकरला शिजवून घेणार आहे मी. आता इथे मी सुरुवातीला वाटण करते. 5-6 लसणाच्या पाकळ्या, 5-6 इथे हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. तर याचं मी वाटण करून घेते. तर आताच वेदांचा सोया बनवून झालेला आहे आणि वेदांत बाहेर गेला आहे, तर तो थोड्याच वेळात येईल आणि मग तो सोया खाईल. आणि इथे कुकरसुद्धा माझं झालेलं आहे. तर कुकर थंड झाला की आपण गरगट्टी भाजी करूया. तोपर्यंत केतकी काय करते ते बघते मी. काय करते पिलू? अभ्यास. उद्या मराठी. थंडी वाजायला लागली. करा उद्या मराठी. परवा कोणता आहे मग? हिंदी. ओके, चल मग अभ्यास करा. आता गरगट्टी भाजी झाली की तुला मी जेवायला वाढते. लवकर जेव. भूक लागली आहे. हो, वाढते. चल. तर आता आपली पालकची गरगट्टी भाजी. तर इथे गरगट्टी भाजी माझी रेडी झालेली आहे. तर मी इथे रेसिपी शेअर नाही केली, कारण केतकीला खूप भूक लागली आणि त्यामुळे आता पटकन करून घेतलेली आहे. रेसिपी करायला खूप वेळ लागतो. तर आता मी केतकीला जेवायला वाढते. केतकीचं मी ताट तयार करून घेतलेलं आहे. दुपारी मी शिरा केला होता, तर तो सुद्धा मी तिला वाढलेला आहे. तर मस्त गरमागरम आता केतकी जेवून घेईल. तर आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि महेश गुरव 10 वाजता आले. ते थोडा वेळ बसले. आता त्यांना मी जेवायला वाढते. माझं आणि केतकीचं जेवण झालेलं आहे आणि केतकीने आज क्लासमध्ये काय केले ते तुम्हाला दाखवते. केतकी काय बनवले बाळा? फ्रॉक पेटीकोट. आता हा किती वेळ नाही बनवलाय.
ते दिसतेच ना. अरे म्हणजे माझ्या साईजचा बनवला असता तर व्हाईट कलरची बनवला असता. हम्म. हा आता कलर नाही घेतला तसा. छान बनवलंय. हे बघ फ्रॉक पेटीकोट. किती वेळ लागला तुला हा फ्रॉक पेटीकोट शिवायला? 3 दिवस लागले. 3 दिवस 3 का लागले. 4 दिवस लागले. अच्छा, आता पूर्ण रेडी झालंय का अजून काही काम आहे? आणि मागे फक्त हुक लावायचं बाकी, त्याच्यानंतर पूर्ण. ओके, छान झालंय. मग आता उद्या काय शिकणार आहेस? उद्या कदाचित नाही जाणार मी, कारण की माझं ह्याचं पेपर आहे ना. ठीक आहे, उद्या दांडी मारणार आहेस? जेवायला वाढून घेते. आवडला शिरा? आवडला? मस्त आल्या बघाशी. काय आल्या बघाशी म्हणजे? काढून घेतोय. ते होय, मी शिरा विचारलं तुम्हाला. शिरा छान आहे. खावा मग. लेट आलं की असंच होणार, हाताने वाढून घ्यायचं. तूप गरम करून घे. ठीक आहे, वाढून घ्या. तर आता 11:45 झालेले आहेत आणि आता मी हांतरून वगैरे टाकते. महेश यांचं जेवण झालेलं आहे. आता भेटूया आपण सकाळी. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. केतकी टीचर स्कूलला गेलेली आहे आणि तिची एक्झाम चालू आहे. आता वेदांतसुद्धा त्याचं आवरतोय, तर त्याचं आवरलं की तो सुद्धा ऑफिसला जाईल. आणि आता मी इथे स्वयंपाक करते. महेश गुरे यांना घेवड्याची भाजी बनवते. तर चला मग. तर इथे 1/2 किलो घेवडा घेतलेला आहे. तो स्वच्छ निवडलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता मी ह्याला वाफवून घेणार आहे. तर इथे पातेल्यामध्ये मी घेवडा वाफायला ठेवलेला आहे आणि 5-7 मिनिटांमध्ये हा घेवडा वाफला जाईल. वाफला की लगेच आपल्याला ह्याची भाजी पटकन करता येते. तर इथे मी अर्धवट असं हे झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे पाणी जे असतं ते बाहेर पडणार नाही आणि आपली भाजी जी आहे ती छान अशी वाफली पण जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता घेवडा आपला छान असा वाफलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त वाफायचं नाही. तर गॅस बंद करते. तर या ठिकाणी आपली घेवड्याची सुकी भाजी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला मी जवळून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी घेवड्याची सुकी भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी करू शकता, खूप झटपट होते. तर आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.